नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण कर्जाचा बोजा आपल्यावरून कमी करण्यासाठी, आपल्यावर कर्ज जर झालं असेल तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी आपण कोणती सेवा करावी, त्याचबरोबर कोणते नियम पाळावेत, आपण जर ही सेवा नित्य केली तर आपल्याला त्याचे काय फायदे होतात, श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात नक्की का करावी, घरातील अलक्ष्मीचा नाश होऊन शुभ लक्ष्मीचा निवास होतो, डोक्यावर कर्ज राहत नाही. तर बघा, ही आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जाओ, त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत. आज आपण कर्ज आपल्या डोक्यावरून कमी होण्यासाठी महत्त्वाचे उपाय बघणार आहोत आणि हे उपाय आपल्याला श्री स्वामी समर्थ केंद्रातून गुरुमाऊलींनी मार्गदर्शन केलेले उपाय आणि उत्तर आहे. तर चला आपण व्हिडिओला थोडक्यात सुरुवात करूया. आपल्या डोक्यावरचे कर्ज वाढतच आहे आणि पैसा टिकत नाही, तर त्यासाठी खात्रीशीर उपाय काय आहेत? दररोज न चुकता दिवसभरात ही सेवा करा. संपूर्ण कर्ज फिटेपर्यंत खूप श्रद्धेने ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर ती सेवा नक्की काय आहे बघा. दररोज देवपूजे अगोदर सर्वप्रथम पितर सेवा करावी. रोज न चुकता स्वामींची नित्य सेवा करावी. रोज शिवमहिमा स्तोत्र वाचून पिंडीवर अभिषेक करावा. दिंडोरी प्रणीत मार्गानुसार वस्तू तपासून घ्याव्या. दरवर्षी मूळ कुलदेवी व खंडोबाचा मान सन्मान करावा. येथील बघा, बरीचशी लोक कितीतरी वर्ष आपली कुलदेवी आहे तिला भेटण्यासाठी तिथं जात नाहीत, तिचा मानपान करत नाहीत. बऱ्याच लोकांना तर आपलं कुलदैवत काय आहे हेच माहीत नाही. जर तुम्हाला तुमचं कुलदैवत माहीत नसेल आणि तुम्ही त्यांचा मान सन्मान करत नसाल तर तुमच्यावर कर्जाचा बोजा कायमस्वरूपी राहणारच. म्हणजे बघा, आता बघा, आपण जर देवांना, आपल्या कुलदेवीला आपण जर मान सन्मान त्यांचा करत नसेल, प्रत्येक वर्षी त्यांच्यापर्यंत तिथं पोचत नसेल, तर मग देव काय आपोआप आपल्यावर कर्ज वाढवतो का? तर नाही, तसं नाही. पण काय होतं, आपण कोणतंही काम हाती घेतलं ना त्यात आपल्याला यश मिळत नाही. सतत आपल्याला प्रत्येक कामात अपयश मिळत राहतं. सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याकडून कर्ज घ्यावं लागत असतं. तर ही कारणे आहेत. त्यामुळे वर्षातून एकदा तुमची कुलदेवी आहे तिला भेटण्यासाठी, म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे, तुमचा कुळाचार काय आहे, कुलधर्म करायचा आहे आणि दररोज तुम्हाला श्रीयंत्राची देखील सेवा करायची आहे. श्रीयंत्र पूजन सेवा लक्ष्मी विष्णूची सेवा मानली जाते. बघा, ऋण म्हणजे कर्जबाजारीपणा वाढत जाणे, घरात बरकत नसणे, मिळत असलेला पगार किंवा उत्पन्न आपल्याला न पुरणे, अनाठायी खर्च वाढत जाणे, पैसा न टिकणे, यावर अत्यंत म्हणजे सर्वात प्रभावी सेवा, महत्त्वाची, किमान 40 दिवसातच तुम्हाला रिझल्ट देणारी ही सेवा आहे. ती म्हणजे आहे गुरुमाऊलींनी सांगितलेली श्रीयंत्राची सेवा. तसेच तितकीच महत्त्वाची रोजची पितर सेवा. ही नित्य सेवा दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे दररोजचे 3 अध्यायाचे तुम्हाला पठण करायचे. ही सेवा झाली आपली नित्य सेवा. बघा, आता ही जी गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे ना, ही करणे अत्यंत फायद्याची आहे आणि ही तुम्हाला करावीच लागणार आहे. तीही फक्त 40 दिवस. 40 दिवसात तुमचा कर्जाचा बोजा लवकरच कमी होणार आहे. कर्जबाजारी लोकांनी कर्ज फिटेपर्यंत रोज व इतर लोकांनी कर्ज होऊच नये म्हणून येत्या गुढीपाडव्याच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर घरात श्रीयंत्र स्थापन करावे. आता बघा, आपल्याकडे आता गुढीपाडवा तर गेलेला आहे, तर बघा तुम्ही कधीही बघा असं म्हणतात की चांगल्या कामाला मुहूर्त बघत नाहीत. त्यासाठी तुम्ही श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घरात करायची आहे. दर पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार, दुर्गाष्टमी सारख्या इतर शुभ दिवशी तसेच दररोज श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून तुळशीच्या माळेने रोज ही सेवा करायची आहे. तर ती सेवा कोणती? 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ कुबेर मंत्र आणि 1 वेळा किंवा 5 वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्ताचं तुम्हाला पठण करायचं आहे. 1 वेळ तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा वाचन करायचं आहे. आणि दर पौर्णिमेच्या घरच्या घरी दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाप्रमाणे सत्यनारायण पूजा तुम्हाला करायची आहे. ही सर्व सेवा तुम्हाला करायची आहे. आता बघा, हे जे मंत्र आहेत ते तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जातील. आणि नित्यसेवेचं पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि ज्या ताई आणि दादांकडे पुस्तक नाहीत आणि त्यांना खरंच खूप गरज आहे, त्यांनी
मला मेसेज करा, मी तुम्हाला पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता बघा, श्रीयंत्राची आपल्या घरात स्थापना केल्याने काय फायदे होतात. तर बघा, घरात अलक्ष्मीचा नाश होऊन शुभ लक्ष्मीचा निवास होतो. डोक्यावर कर्ज राहत नाही, बरकतच येते. घरातील ताणतणाव दूर होऊन घरात मंगलमय आनंदी वातावरण तयार होते. आपल्या वास्तूतील वास्तुदोष नाहीसे होतात. श्रीयंत्राच्या सानिध्याने मन शांती लाभते, घरात शांतता लाभते आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. घरातील बाह्य शक्तीचा त्रास दूर होतो. श्रीयंत्राच्या द्वारे आरोग्य लक्ष्मी निवास करते, त्यामुळे आरोग्यविषयीच्या तक्रारी दूर होतात. नंबर 7, सर्व प्रकारचा ग्रहबाधा दोष दूर होतो. नंबर 8, लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात. उदाहरणार्थ बघा, तुम्ही एखाद्या बँकेत कर्जासाठी लोन करताय आणि ते कर्ज तुम्हाला मिळत नाही, खूप दिवसापासून तुम्ही धडपड करताय, तर ते लोन तुम्हाला पटकन मिळून जाणार आहे. तुम्ही एकदा श्रीयंत्राची घरात स्थापना करून बघा. आता बघा, बऱ्याच लोकांना पडलेला प्रश्न की श्रीयंत्र घरात स्थापन केल्यानंतर काम करायची गरज नाही का. तर नाही, तसं नाही. कष्ट तर तुम्हाला करावेच लागणार नाही, कष्टाला दुसरा पर्याय नाही. पण तुम्ही जे कष्ट करताय त्याला फळ मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मिळालेला पगार महिनाभर तुम्हाला नक्कीच पुरणार आहे. नंबर 9, व्यवसायाच्या जागेवर श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसाय तुमच्या भरभराटी होते. नंबर 10, मुलांची विद्याभ्यास शैक्षणिक प्रगती होत जाते. श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात व आध्यात्मिक प्रगती होऊन मोक्षाचा मार्ग उपलब्ध होतो. श्रीयंत्राची पूजा, त्यावर कुंकुमार्चन कसे करावे याबद्दल अधिक माहिती, मान सन्मान, दैवत, कुलदेवता, कुंकुमार्चन विधी, ही सर्व सेवा कशी करावी ही मी तुम्हाला पुढील व्हिडिओत नक्कीच सांगणार आहे. बघा, तुम्हाला जर श्रीयंत्र घेतलं तर त्याच्यावर तुम्हाला नक्की कोणती सेवा करावी, घरी आणल्यानंतर ते स्थापन कसं करावं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.